सगळ्यात पहिले तर मी या बजेटचा विरोध करतो, कारण हा बजेट नव्हे तर कॉपी पेस्ट कॉपी आहे. कारण 24-25 माननीय जे आयुक्त होते अभिजित चौधरी साहेब, त्यांनी जे बजेट सादर केलेलं होतं त्याच बजेटची कॉपी पेस्ट करून काही आकडे बदलून हा बजेट पेश करण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीनं मी जे कॅल्क्युलेशन सांगितले की एका प्रभागात जवळपास 75,000 ते 1,00,000 लोकांची लोकसंख्या आहे आणि त्या प्रभागात 20 ते 25,000 घरं आहे. जर आपण 25 लाखाचा आकडा बघितलं तर एका घरामागं 100 रुपये आणि एका व्यक्तीमागं 25 रुपये दिलेले आहे. आणि एवढे कमी पैसे दिल्यानंतर विकास कसं होऊ शकते हे मी सत्ताधाऱ्यांना विचारलं. त्याच्यामुळं मी त्यांना सांगितलं आहे की एवढ्या कमी पैशात नागपूरचं सिंगापूर होऊ शकत नाही. खऱ्या अर्थाने हा बजेट फक्त लोकांना गुमराह करण्यासाठी आहे, लोकांना चुकीचं एक मेसेज देण्यासाठी. चौधरी साहेबांनी शाळेबद्दल सांगितलं होतं की शाळेला आम्ही CCTV लावू. आज परिस्थिती आहे की या 2 वर्षात शाळेला CCTV लागलेले नाही आहे. जवळपास अर्धी शाळा नागपूर महानगरपालिकेची बंद झालेली आहे. तर आपण नागपूरकरांना दर्जेदार शिक्षा देण्यासाठी समोर आलेलो आहोत की आपण संगीत, जर सकाळी आपण महाराष्ट्रासाठी आपण एक संगीत ऐकलं त्याचा फायदा काय होईल. मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा दर्जेदार शिक्षण हे मुलांना भेटलं पाहिजे. तसेच रस्ते टप्पा 4 मागच्या जे 24-25चं बजेट होतं अभिजित चौधरी साहेबांनी दिलेलं होतं, त्या बजेटमध्ये त्यांनी सांगितलं होतं की 13 किलोमीटरचे रस्ते, सिमेंट रस्ते आम्ही बांधकाम केलेले आहे. आणि या बजेटमध्ये टप्पा 4मध्ये सांगण्यात आलेलं आहे की 10.25 किलोमीटर रस्ते बांधलेले आहे. तर आपल्याला हेही शोध घ्यायला लागेल की 2.75 म्हणजे जवळपास 2.25-3 किलोमीटरचे रस्ते कुठं घाण झाले. एक तर रस्ते घाण झाले असतील किंवा ज्या अधिकाऱ्यांनी हे आपलं बजेट तयार केलेलं आहे त्यांनी कॉपी पेस्ट करताना, नकली करताना त्यांनी आपली अक्कल नाही लावली आणि चांगल्या पद्धतीनं ते बजेट कॉपी पेस्ट केलेलं नाही आहे. त्याच्यामुळं या बजेटचं मी माझ्या वतीनं म्हणजे आमच्या प्रभाग 11च्या वतीच्या लोकांच्या वतीनं मी विरोध करतो. सांगितलं की 24-25चं जे बजेट आहे, ज्या बजेटमध्ये ज्या पद्धतीचे आकडे दिलेले होते आणि ज्या बजेटमध्ये ज्या पद्धतीचं सगळं होतं तेच त्यांनी इथं उल्लेख केलेला आहे. मागील 2 वर्षात कुठेही काही झालेलं नाही आहे. मी दोन्ही वर्षाचे आकडे काढले. एका वर्षात 90,000 झाडं लागले आहे नागपूर शहरात आणि दुसऱ्या वर्षी 1.5 लाख झाडं, असे 2,40,000 झाडं नागपूर नगरीत वृक्षारोपण केलेले असे आपल्या या बजेटमध्ये दिलेले आहे. पण परिस्थिती अशी आहे का आज जर आपण शोधायला गेलो तर एकही झाड दिसत नाही. त्याच पद्धतीनं हे जे 5 लाख झाडं लावण्याचं या बजेटमध्ये सांगितलेलं आहे, माझं एकच म्हणणं आहे की जर आपण 5 लाख झाड लावतो तर त्याला आपण कसं मॅपिंग करू, ते झाडं आपण लावले का नाही लावले, ते तालाब साफ झाला की नाही झाला, याची मॅपिंग करण्यासाठी काय जे पद्धत आहे त्याचा बजेटमध्ये कुठेही काही उल्लेख नाही आहे. I'm here from Jamaica. I'm really enjoying myself. It's a family-friendly entertainment with a lot of different things to do. It's really fun being here and I wish I could come back again soon. I came from Nagpur and he's my friend. He came from Jamaica, which is in West Indies, and we are here to enjoy in Dream Asia. I heard about it a lot. I have seen it today. It's very wonderful and the experience is very good. I really want to come again here.